नमस्कार मित्रांनो, लातूर डी-सी-सी बँकचे आजपासून फॉर्म चालू झालेले आहे. तर अप्लाय कसं करायचं मोबाईलवरून संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे इन डिटेल व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि आपल्याकडे पी-डी-एफ स्टडी स्ट्रॅटेजी 70+ तुम्ही कसं स्कोअर करू शकता याच्याबद्दल पण पी-डी-एफ आहे आपल्याजवळ. ठीक आहे. तर ही साईटची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. इथं तुम्ही डायरेक्टली पोहोचू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर अगोदर तुमचं इथे अकाउंट नसेल तर अकाउंट बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे आणि इथे अशा प्रकारे आपल्याला लोडिंग होईल, शो करेल. ठीक आहे. तर इथे खाली स्क्रॉल करून क्लोज करून टाकायचं आणि ते नाव वगैरे व्यवस्थित बघून टाकायचं मित्रांनो. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ, ईमेल आय डी. तर अशा प्रकारे शो करेल. ठीक आहे. तर अगोदर पी-डी-एफबद्दल 1 मिनिटात बोलून घेतो मित्रांनो. समोर तर व्हिडिओ बघाच तुम्ही. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याकडे संपूर्ण सिलेबस कव्हर केला गेलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इन डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दुसरं काहीही वाचण्याची गरज नाही आहे. एकाच ठिकाणी संपूर्ण पी-डी-एफ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय मिळणार, ऑल सिलेबस सब्जेक्ट्स, ऑल पी-वाय-क्यू, क्वेश्चन बॅग मिळणार आणि इंटरव्ह्यू पी-डी-एफ पण फ्रीमध्ये मिळणार. ठीक आहे. ₹350 किंमत राहील. हाच फोनपे नंबर आहे. याच्यावरती फोनपे करा आणि याच व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड करा. 5 मिनिटात तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. आणि संपूर्ण अपडेटेड 2025च्या डिसेंबरपर्यंत करंट अफेअर अपडेटेड आहे. आणि बँकिंग आणि सहकार वगैरे यावरती क्वेश्चन येतात भरपूर. बँकिंग, ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था याच्या त्या कोर ज्या डेफिनेशन आहे त्या पण व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहे. आता बघूया फॉर्म कसं अप्लाय करायचं. ठीक आहे. तर मी मोबाईलवरूनच दाखवते मित्रांनो, तुम्ही पण मोबाईलवरूनच अप्लाय करणार असाल. ठीक आहे. तर तुमचं इथे पहिले नाव टाकायचं तुमचं स्वतःचं. ठीक आहे. तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं इथे मध्ये आणि इथे लास्टला तुमचं आडनाव टाकायचं. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि इथं तुमच्या आईचं नाव टाकायचं. ठीक आहे. तर इथे खाली वडिलांचं नाव टाकायचं. ठीक आहे. आणि तुमच्या नावात जर बदल केला असेल तर येस करायचं. ठीक आहे. आणि डेट ऑफ बर्थ वगैरे टाकायचं आणि जर नाही केलं असेल तर नो करायचं मित्रांनो. ठीक आहे. खाली तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि जी तुमचं जे मार्कशीटवरती आहे 10वीच्या टी-सीवरती आहे तेच बर्थ डेट टाकायची आधार कार्डवरती. ठीक आहे. अशा रीतीने इयरवरती क्लिक करायचं, बॅक घ्यायचं. ठीक आहे. स्क्रॉल करायचं आणि जे तुमची बर्थ डेट आहे मित्रांनो, मी रँडमली इथं टाकतो. ठीक आहे. तुम्हाला समजावण्यासाठी. ठीक आहे. आणि इथं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, मेल आहे, फिमेल आहे. ठीक आहे. आणि तुमचं जे मोबाईल नंबर आहे ते व्यवस्थित टाकायचं, कारण की नंतर ओ-टी-पी, पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे. हे कन्फर्म मोबाईल करून घ्यायचं. दोन्ही ठिकाणी सेम नंबर आहे का ते. ठीक आहे. आणि अल्टरनेट म्हणजे पर्यायी तुम्ही दुसरा मोबाईल नंबर टाकू शकता. आणि इथे तुमचं ऑफिशियल जो ईमेल आय डी यूज करता आणि जे तुम्हाला पासवर्ड वगैरे ईमेल आय डीचं माहिती आहे मित्रांनो, तेच यूज करा. ठीक आहे. नंतर खूप प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. आता ईमेल आय डी जी टाकल्यानंतर इथं तुम्हाला 2 किती 3 सेंटर निवडण्याचा पर्याय येते मित्रांनो. ठीक आहे. तर फर्स्ट सेंटरमध्ये तुमचं जवळपास जे तुम्हाला एक्झामसाठी जवळ पडू शकतो ते निवडायचं. ठीक आहे. इथे शो करते मित्रांनो अमरावती, छत्रपती संभाजीनगर जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये ऑप्शन आहे. जर तुम्ही तुमच्या जिल्हा निवडा अगोदर, ज्या जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि सेकंड ऑप्शनमध्ये त्याच्या नियर बाय म्हणजे समजा संभाजीनगर आहे तर त्याच्या नियर बाय कोणतं तुम्हाला हे पडतं प्रिफर, त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे. असं तिन्ही पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते खाली टिक करून द्यायचं. ठीक आहे. आता जनरेट ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे. इथं कॅपचा व्यवस्थित टाकायचा मित्रांनो, जे आहे टाकलेलं आहे तिथे तोच कॅपचा टाकायचा आहे. ठीक आहे. आणि सबमिट करायचं. आपल्या मोबाईल नंबरवरती जो टाकलेला आहे तिथे ओ-टी-पी किंवा हे येईल मित्रांनो, ईमेल आय डीवरती ओ-टी-पी तो हे करायचं आहे. इथे आपलं ओ-टी-पी आलेला आहे. ओ-टी-पी टाकून व्हॅलिडेट करायचं. ठीक आहे. खाली स्क्रॉल करून आय ॲग्री म्हणजे मी सहमत आहे संपूर्ण. ठीक आहे. आणि इथे जे हे आहे कॅपचा ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. ठीक आहे. आणि खाली रिव्हेरीफाय इथे क्लिक करून द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आता तुमचं इथं काय करायचं, तुमचं आडनाव व्यवस्थित आहे का. ठीक आहे. तर क्लिक करायचं याच्यावरती. तुमचे पहिले नाव व्यवस्थित आहे का ते क्लिक करायचं. असं क्लिक करायचं. जर रॉंग असेल तर बॅक घेऊन ते व्यवस्थित करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचं बर्थ डेट, मोबाईल नंबर, ईमेल आय डी म्हणजे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची. असं राईट टिक करून घ्यायचं आणि फायनल सबमिट करून घ्यायचं. ठीक आहे. आणि इथं येस करून घ्यायचं. जर तुम्हाला काही चुकी आढळली असेल तर नो करायचं आणि बॅक घेऊन करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे.
आता अशा रीतीने तुमचं रजिस्ट्रेशन, नोंदणी क्रमांक वगैरे येईल. याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर ते तुमच्या ईमेल आय डीवरती येतच मित्रांनो. ठीक आहे, हे बघा. आणि पासवर्ड वगैरे येऊन जातं आपल्या ईमेल आय डीवरती. तर अशा रीतीने तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल. आता इथं काय करायचं, अप्लाय पोस्ट या सेक्शनमध्ये जायचं. ठीक आहे, आणि क्लिक हिअर टू अप्लाय इथे राईट साईडला क्लिक करायचं. ठीक आहे, आणि ईमेल याचा आय डी, लॉगिन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल आय डी किंवा SMS आलं असेल, जसं की आता आलं होतं ते. आता फर्स्ट सेक्शन कोणते आहे, याला 5 सेक्शन आहे. पर्सनल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट लास्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो. ठीक आहे, याला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, आता इथे पोस्ट निवडायची. ठीक आहे, तर इथे पोस्ट निवडताना तुम्ही क्लर्कसाठी अप्लाय करता की पिऊनसाठी की ड्रायव्हरसाठी. ठीक आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचं. आणि हां, हे कोणत्या पण पोस्टसाठी अप्लाय करत असाल तरी सेम प्रोसेस आहे. ठीक आहे, आणि हेच आहे. ठीक आहे, तर अशा रीतीने माहिती झालं की खाली स्क्रॉल करायचं मित्रांनो. आणि ते मॅरिटल म्हणजे वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जे रेड स्टारमध्ये असं असतं लास्टला, ते कंपल्सरी असतं मित्रांनो. ठीक आहे, तिथे माहिती भरायचीच असते. आणि ते राष्ट्रीयत्व इंडियन करायचं. ठीक आहे, तुमच्याकडे डोमिसाईल आहे का, आपण लातूर जिल्ह्याचे रहिवासी आहात का, असाल तर हो करायचं, नसाल तर नाही करायचं. ठीक आहे, हां. तर आता नाही केलं तर कृपया आपल्या वास्तवाचा जिल्हा निवडा. ठीक आहे, आता तुम्ही लातूर जिल्ह्याचे नाही आहे. ठीक आहे, तर तुमचं जिल्हा समथिंग कोणतं पण असेल, समजा जालना आहे. ठीक आहे, तर जालन्याचे आहे समजा, असं निवडून घ्यायचं जर, आणि असेल तर हो करायचं. ठीक आहे, लातूर जिल्ह्याचे रहिवासी जर असाल तर. तर ठीक आहे, इथे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचा डोमिसाईल कोण जाहीर करतं, प्राधिकरण कोण आहे, ऑथॉरिटी, तर तहसीलदार हे टाकायचे. ठीक आहे, आणि बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे स्कूल 12वी लिव्हिंग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, तर त्यानुसार हे टाकायचे मित्रांनो. ठीक आहे, आणि इथे त्याची डेट सांगायची, डेट टाकायची केव्हा सोडलं आहे म्हणून. ठीक आहे, किंवा डोमिसाईल केव्हा काढलं आहे. ठीक आहे, तर इथं इयर सिलेक्ट करायचं, डबल क्लिक करायचा आणि बॅक जायचं. ठीक आहे, अशानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे तुमचं जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता इथे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट जे तुम्ही अगोदर निवडले त्याच्यानुसार त्याचं सिरियल नंबर टाकायचा मित्रांनो. मी डोमिसाईल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाकतो इथे. आणि हा डोमिसाईल सिरियल नंबर तुमच्या डोमिसाईलवरती राईट साईडला असतो. ठीक आहे, उजव्या साईडला असतो. ठीक आहे, आता तुमची कास्ट कोणती आहे ते इथे निवडून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, जी पण तुमची कास्ट असेल ती, OBC असेल. तर मित्रांनो इथं कॅटेगरी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी म्हणजे जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव टाकायचं आहे इथे. तर इथे ना सब डिव्हिजनल ऑफिस असे टाकायचे, ऑफिसर, सब डिव्हिजनल ऑफिसर. ठीक आहे, आणि ते प्रमाणपत्र जाहीर केल्याची डेट टाकायची आहे मित्रांनो. तर इथे इयरवरती सिलेक्ट करायचं, डबल सिलेक्ट करायचं याच्यावरती. ठीक आहे, आणि मागे इयर मागे घेण्यासाठी इथे स्क्रॉल करायचं. ठीक आहे, आणि तुमचं व्यवस्थित हे करून घ्यायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, आता जात प्रमाणपत्र अनुक्रमांक टाकायचा, सिरियल नंबर. जो सिरियल नंबर असतो मित्रांनो तो लेफ्ट साईडला सगळ्यात खाली असतो, डेट वगैरे असतं, तुमचं जिल्ह्याचं नाव असतं, तिथं सर्टिफिकेट सिरियल नंबर असं असतं मित्रांनो, ते टाकायचं आहे इथे. ठीक आहे, आणि खाली जे जात वैधता तारीख आहे ते नाही टाकलं तरी चालतं मित्रांनो, कारण की ते कंपल्सरी नाही आहे. इथे जे रेड चिन्हामध्ये स्टार असतो तेच कंपल्सरी असतं. ठीक आहे, तर खाली स्क्रॉल करायचं, आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, हो करायचं आहे. ठीक आहे, आणि इथे पॅन कार्ड नंबर वगैरे टाकायचं आहे. ठीक आहे, पॅन कार्ड नंबर टाकलं की तुमचं नाव टाकायचं पॅन कार्डवरचं. ठीक आहे, आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं मित्रांनो. ठीक आहे, आपल्याकडे ओळखपत्र आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. ठीक आहे, असेल तर तिथे तुमचं क्रमांक वगैरे टाकायचं. ठीक आहे, आपल्याकडे पासपोर्ट आहे का, ठीक आहे, असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. ठीक आहे, तुमच्याकडे बँक खाते आहे का, कोणतं पण एक अकाउंट असेल तर तिथे तुमची डिटेल्स वगैरे टाकून द्यायची, असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. ठीक आहे, आणि मी जस्ट हा तुम्हाला दाखवण्यासाठी फॉर्म भरतो आहे मित्रांनो. आणि इथे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छने माझ्या ओळखीचा पुरावा सादर करत आहे म्हणून टिक करून घ्यायचं आणि सेव्ह नेक्स्ट करायचं.
हे द डाटा सेव्ड सक्सेसफुली असं शो करेल. आता आपण सेकंड याच्यावरती आलो आहे ॲडिशनल डिटेलमध्ये. ठीक आहे. तर तुमच्या विरुद्ध कधी FIR म्हणजे फौजेदारी खटला वगैरे असं झाले असेल तर यस करायचं, नाहीतर नाही करायचं. आणि यस काही समजा झालं असेल तर तुमचं FIR नंबर वगैरे अशी डिटेल्स टाकायचे मित्रांनो. ठीक आहे. नो केलं आणि इथे तुम्हाला कधी कोणत्याही गुन्हेगार प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेतलं आहे का? असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. असेल तर त्या डिटेल देऊन टाकायचं. ठीक आहे. कोणत्याही फौजेदारी खटल्यात नो करायचं मित्रांनो इथं. ठीक आहे. जर असेल तर हो करायचं पण. ठीक आहे. व्यवस्थित वाचून करायचं आहे. महाविद्यालय विद्यापीठातून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबत कारवाई करण्यात आली आहे का? असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. फौजेदारी कारवाई चालू आहे का? नाही. ठीक आहे. न्यायालयात चौकशी प्रलंबित आहे का? असेल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं. ठीक आहे. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो. असं शो करेल. आता आपण तिसऱ्या याच्यावरती आलो आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला ॲड्रेस वगैरे टाकायचं. जे तुमचं ॲड्रेस आहे तो तुमचा ॲड्रेस टाकायचं. फर्स्ट लाईनमध्ये तुमचं गावाचं नाव टाकायचं. सेकंडमध्ये डिस्ट्रिक्ट वगैरे टाकू शकता. एकाच लाईनमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता आणि त्या कंट्री वगैरे निवडायचं. ठीक आहे. सिलेक्ट करून घ्यायचं इंडिया. महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. महाराष्ट्र झाल्याच्यानंतर तुमचा इथे जिल्हा कोणता आहे तो निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट पण करू शकता आणि तुमच्या गावाचं नाव टाकायचं. ठीक आहे. तुम्ही प्रॉपर लातूरचे असेल तर लातूर टाकायचं. ठीक आहे. आणि इथे पिनकोड वगैरे टाकायचं. पिनकोड तुम्हाला माहीत नसेल तर आधार कार्डवरती जो पिनकोड असतो तो टाकायचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कायमचा पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे का? म्हणजे तुमचा जो ॲड्रेस टाकलेला आहे परमनंट ॲड्रेस सेम ॲड्रेस कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे का ते? ठीक आहे. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. ठीक आहे. आणि जे तुमचा ॲड्रेस आहे ते व्यवस्थित टाकायचं. ठीक आहे. आता जे वरती टाकलं असेल तेच तुम्हाला खाली शो करेल. इथे सेव्ह नेक्स्ट करायचं. ठीक आहे. आता इथे सेव्ह नेक्स्ट केल्याच्यानंतर आपण क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल बँकिंग रिलेटेड तर ते टाका. तुम्हाला समोर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन व्हायचे चान्सेस राहतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे प्राधान्य आहे. तर इथं तुमचं एज्युकेशन काय, शिक्षण काय झालं आहे ते सिलेक्ट करायचं. तुम्हाला मराठी भाषा ज्ञान आहे का? तर हो करायचं मित्रांनो इथे. ठीक आहे. तू मॅट्रिक पूर्ण केलीस आहेस का? म्हणजे येस करायचं. ते व्यवस्थित टाकलं नाही त्यांनी. शैक्षणिक मंडळाचे नाव काय आहे? तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आणि तुमचं स्कूलचं नाव वगैरे टाकायचं मित्रांनो. ठीक आहे. इथे जे तुमचं 10वी शाळेतलं नाव टाकायचं किंवा इन्स्टिट्यूटचं नेम टाकायचं. ठीक आहे. आणि इथे खाली मार्क्स वगैरे पर्सेंटेजमध्ये निवडून घ्यायचं मित्रांनो. आणि इथे प्राप्त गुण किती आलेले आहे, म्हणजे एकूण गुणपैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते टाकायचे. तर मित्रांनो इथे तुमच्या एज्युकेशन रिलेटेड संपूर्ण माहिती टाकून द्यायची. तुमच्या शाळेचं नाव, बोर्ड वगैरे, पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. तुम्हाला प्राप्त गुण झालेले. ठीक आहे. एकूण मार्कापैकी किती मार्क आलेत ते, पर्सेंटेज वगैरे, आणि तुम्ही केव्हा पास झालेत ते सिलेक्ट करून घ्यायचं. आता इथं 12वीचं पण सेम डिटेल त्या रीतीने टाकायचं. ठीक आहे. आणि ते पर्सेंटेज वगैरे, इयर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं. आता तुमचं डिप्लोमा वगैरे काही झालं असेल एक्स्ट्रा तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि इथं लास्टला जे ग्रॅज्युएशन आहे ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही जर क्लर्क पदासाठी अप्लाय करत असाल तर इथे तुमचं BA म्हणजे इक्वलंट ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही जे डिग्री झाली आहे तुमची, समजा BA वगैरे झाले तर इथे BA तर शो नाही करत. तुम्ही इक्विलंट ग्रॅज्युएट डिग्री करायचं. ठीक आहे. आणि डिग्री नेम टाकायचे त्या फॉर्मेवरती. तुमचं कशामध्ये पण झालेत BA BSc. ठीक आहे. तर ते सिलेक्ट करून घ्यायचं. उत्तीर्ण संस्थेचे नाव किंवा इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं मित्रांनो. ठीक आहे. ज्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही अप्लाय झाले, पास झाले, त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं. इथे उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष सिलेक्ट करायचं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा रीतीने सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला पर्सेंटेज किती, म्हणजे पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये आणि तुम्हाला एकूण टोटल किती मार्क्स आलेले आहेत. ठीक आहे. 6 सेमिस्टरला आणि टोटल्स मार्क किती आहेत ते पण टाकायचं. ठीक आहे. तुम्हाला खाली ते 6 सेमिस्टरचे तुमचे हे असतं मार्कशीट, त्याच्यावरती खाली साईडला असतात मित्रांनो तुम्ही किती मार्क घेतलेले आहे. ठीक आहे. 2400 पैकी. ठीक आहे. ते व्यवस्थित टाकून द्यायचं आणि ते पर्सेंटेज वगैरे वरती फक्त क्लिक करायचं मित्रांनो. ठीक आहे. आता इथे पर्सेंटेज शो का बरं नाही करत, कारण की मी इथे मार्क्स क्वालिफिकेशन किती आहे की तुम्हाला याच्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये
ग्रॅज्युएशनमध्ये 60%सह तुम्हाला पास झालेले असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी अगोदर कमी टाकलं होतं, त्याच्यामुळे कमी आलेलं. ठीक आहे. तर तुम्हाला जितके आहे तेवढे टाकायचे, पण 60% म्हणजे 60%सह तुम्ही पदवी पास झालेले असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता खालची डिटेल हे तुमचं काही जर पात्रता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असेल तर टाकू शकता माहिती वाचून. ठीक आहे. आणि ते तुम्हाला जर काही म्हणजे हे असेल, टायपिंग वगैरे झालेली असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. ठीक आहे. आणि हे टायपिंगचंच आहे तिसरं पण. हे पण टायपिंगचं आहे. ते काही इम्पॉर्टंट नाही, पण हे रेडमध्ये जो स्टार असतो तो इम्पॉर्टंट आहे. तुमचं डू यू पासेस MSCIT किंवा इक्विलंट सर्टिफिकेशन. ठीक आहे. MSCI रिलेटेड तर येस करायचं मित्रांनो. आणि इथं तुमचं सर्टिफिकेट सिरियल नंबर टाकायचं, डेट डेट टाकायचं. ठीक आहे. आणि युशुअल म्हणजे बोर्डचं नाव वगैरे टाकायचं इथं. ठीक आहे. तर तुमचं सर्टिफिकेट नंबर वरती लेफ्ट साईडलाच असतो मित्रांनो. ठीक आहे. तो सर्टिफिकेट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा तुम्ही मला, नक्कीच तुम्हाला आन्सर देईल मी. आणि इथे डेट वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आणि ते इश्यू बाय बोर्डमध्ये MKCL टाकून द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि इथे सेव्ह नेक्स्टमध्ये क्लिक करायचं. ठीक आहे. आता इथे डाटा सेव्ड सक्सेसफुली झाले. आता इथे काय करणं आहे, आता डॉक्युमेंट अपलोड करणे आहे स्कॅन करून आणि पेमेंट करणं आहे. तर सगळ्यात अगोदर म्हणजे मुलांना कॅन्डिडेटना इथेच प्रॉब्लेम येईल मोबाईलवर फॉर्म भरताना. तर इथे एकतर साईज बघून घ्यायची आहे मित्रांनो. इथे आता इथे काय सांगितले, पासपोर्ट आकाराचा फोटो. ठीक आहे. KB कितीमध्ये आहे, 80 ते 200. तर संपूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचं की संपूर्ण याचं साईज किती आहे. समजा तर 80 ते 200 KB मध्येच पाहिजे. ठीक आहे. सिग्नेचरचं आणि फोटोचं. ठीक आहे. 80 ते 200 KB मध्ये. आणि इथे तुमचं लांबी वगैरे रुंदी वगैरे ते 4.5 3.5 हे बघायचं. ठीक आहे. आणि आता ते कशा रीतीने करायचं मी तुम्हाला सांगतो. तर इथं प्लस आयकॉनवरती दुसरं पेज ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आता इथे दुसरं पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं सिम्पली MB टू KB. ठीक आहे. MB टू KB असं सर्च करायचं मित्रांनो. ठीक आहे. नंबरची साईट आहे रिसाइज पिक्सल, याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि अपलोड इमेज यावरती क्लिक करून तुम्ही फोटोज अपलोड करायचे. ठीक आहे. जे तुम्हाला हे करायचं. ठीक आहे. तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. ठीक आहे. मी एक्झाम्पलसाठी हा निवडतो आहे. आता ही संपूर्ण अपलोड इमेज ही प्रोसेस होऊ द्यायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा रीतीने प्रोसेस होऊन गेली की ते KBमध्ये आता 81 ते 100 KB 200 KBमध्ये आहे. तर अराऊंड आपण 100 KB टाकायचं आहे. ठीक आहे. आणि कम्प्रेस हे टाकायचं, हे करायचं. ठीक आहे. आणि आता इथे झालेला आहे तो. ठीक आहे. इथे गो टू डाउनलोड हे करायचं मित्रांनो. ठीक आहे. इथे राईट साईडला क्लोज करून घ्यायचं. आता तुमचं इथं डाउनलोड इमेजवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर हे बघा डाउनलोड झालेलं आहे 86 KBमध्ये. ठीक आहे. जास्त टाकायचं जेणेकरून ते कमीच येतं. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही 100 टाकलं की 86-90च्या आसपास ते येतं, म्हणून जास्त टाकायचं. ठीक आहे. आता तो डाउनलोड झाले. आता तुम्ही सिम्पली तुमच्या पेजवरती यायचे इथे. आणि असं एक म्हणजे इथे तुमचं पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अशा रीतीने स्कॅन करून घ्यायचे. स्कॅन म्हणजे तोच आपण जे आता केलं आहे. ठीक आहे. आता इथे अपलोड हिअर करायचं. ठीक आहे. आणि कॅप्चर फोटोग्राफमध्ये जायचं, अपलोड फोटोग्राफमध्ये क्लिक करायचं आणि ड्रॉप फाईल्स हिअर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मीडिया पिकर म्हणून हे करायचं आहे. तर अशा रीतीने मी जसं सांगितले तसं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. ठीक आहे. या अशा रीतीने केले. पण इथे फोटो आपला सिलेक्ट झालेला नाही, कारण की तो फोटो माझा म्हणजे पासपोर्ट फोटो नव्हता, तो डॉक्युमेंटचा फोटो होता. तुम्ही जो केलेला असेल तुमचं चेहरा असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तो याच्यामध्ये होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशाच रीतीने तुम्ही सिग्नेचरचं पण हे करायचं, क्रॉप करायचं जशा रीतीने सांगितलेलं आणि डायरेक्ट अपलोड करायचं. आणि अशाच रीतीने तुम्ही हे मार्कशीटचं जे आहे ते पण इथं साईज सांगितलेलं आहे मित्रांनो मार्कशीटचं पण. ठीक आहे. तर 100 ते 2 MBच्या मध्ये पाहिजे. तर मी आपण जशा रीतीने तो फोटो केलेला होता तशाच रीतीने तुम्ही जायचं त्या याच्यामध्ये साईटवरती अपलोड करायचं. आणि KBमध्ये 100 KB किंवा 2 MB पर्यंत तुम्ही निवडू शकता. ते KBच्या ठिकाणी MB टाका आणि तिथे सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. 1 MB पर्यंत किंवा 100 KBच्या वरती. ठीक आहे. आणि अशा रीतीने तुम्ही अपलोड करून द्यायचे संपूर्ण इथे डॉक्युमेंट, तुमच्या इथे डॉक्युमेंट्स वगैरे. आणि ते तुम्हाला ₹900 फीस करायची. तर सगळ्यांनी
फोनपेवरून डायरेक्ट हे करू नका पेमेंट. फोनपेवरून एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर असं क्लिक करून घ्यायचं आणि तुमचं ATM कार्ड आहे ना, त्या थ्रूच तुम्ही पेमेंट करायचं. ठीक आहे. आणि सबमिट करायचं इथं आणि तुम्हाला लगेच पेमेंटचं ऑप्शन येईल मित्रांनो. आणि पेमेंट ATM थ्रू करा. ATM कार्ड थ्रू. ATM कार्ड नंबर टाकायचा, CCV नंबर टाकायचा, OTP आलं की टाकायचं, तुमचं पेमेंट होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन करून घ्या आणि कमेंट करून सांगा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर. आणि असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.